न्यूज लाईन, अचूक वेधक. कराड नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 13 मध्ये नगरसेविका कीर्तिका रोहन विभुते यांच्या माध्यमातून SIR मॅपिंग तसेच आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. SIR ही भारतीय निवडणूक आयोगामार्फत राबवली जाणारी विशेष मोहीम असून मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ती महत्त्वाची मानली जाते. 2026च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावे, पत्ता व इतर माहितीची पडताळणी केली जाते. तसेच पात्र नवीन मतदारांची नावे यादीत समाविष्ट केली जाते, तर मयत, स्थलांतरित किंवा अपात्र मतदारांची नावे वगळली जातात. काही ठिकाणी 2002 पूर्वीच्या रहिवासी पुराव्याची माहितीही मागवली जात असल्याची चर्चा आहे. या कॅम्पच्या माध्यमातून वॉर्डमधील नागरिकांचे SIR मॅपिंग करण्यात आले. तसेच पात्र लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड काढून देण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड. नमस्कार, मी कीर्तिका रोहन विभुते. आज आपल्या वॉर्ड नंबर 13 मध्ये आपण आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड आणि सगळ्यात महत्वाचं SIR मॅपिंग जे मतदानासाठी लागतं, तर त्या ह्या गोष्टींचा आपण आपल्या वॉर्डमध्ये कॅम्प लावलेला होता. लोकांचाही पूर्ण सपोर्ट मिळाला. म्हणजे खूप आशा वर्कर, परत आपल्या अंगणवाडी सेविका यांनी पण खूप छान प्रतिसाद दिला. लोकांनी पण छान प्रतिसाद दिला आपल्याला. आता फक्त एवढंच झालं की SIR मॅपिंग ज्यांचं राहिले त्या लोकांनी लवकरात लवकर पूर्ण करा, असं सर्व लोकांना मी आवाहन करते. आणि ज्या लोकांच्या त्रुटी आहेत, म्हणजे काय काहींची नावं नाही आहेत किंवा काय, तर प्रांतसाहेब आणि आपले नगराध्यक्ष त्यांना आपण कल्पना देऊन, निवेदन देऊन आपण त्यांच्या नावात काही अडचणी असतील किंवा काय, तर ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्की करू. 80% आपलं मॅपिंगचं काम पूर्ण झालेलं आहे आता आपल्या वॉर्डमध्ये. ज्या लोकांचं राहिले त्यांनी लवकरात लवकर पूर्ण. न्यूज लाईन, अचूक वेधक.